सीबीएसईच्या शैक्षणिक संरचनेत होणार मोठा बदल. 10वी साठी 5 ऐवजी 10 पेपर. सीबीएसईच्या या योजनेनुसार एका शैक्षणिक वर्षाच्या अंदाजे शिक्षणाचे 1200 तास असतील. एका सरासरी विद्यार्थ्याला आवश्यक निकाल मिळवण्यासाठी लागतो, म्हणजे प्रत्येक विषयाला ठराविक तास दिले जातात, जेणेकरून एका वर्षात एका विद्यार्थ्याने त्या यशस्वी होण्यासाठी 1200 तास शिक्षणासाठी घातले पाहिजेत. 1200 तासांमधील शालेय शिक्षण आणि शालेय बाहेरील प्रयोग शिक्षण हे दोन्ही त्यात समाविष्ट आहे. सीबीएसईच्या या नव्या योजनेनुसार इयत्ता 10वी साठी 3 भाषा व्यतिरिक्त गणित आणि संगणकीय विचार, सामाजिक विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि आरोग्य, व्यवसाय शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण या 7 विषयाचा प्रस्ताव आहे. परंतु पुढील वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्याला सर्व 10 विषय उत्तीर्ण करावे लागतील. प्रस्तावानुसार इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये सध्या 5 विषय ऐवजी विद्यार्थ्यांना 6 विषयाचा अभ्यास करावा लागेल. 2 भाषांपैकी किमान 1 भाषा ही भारतीय असली पाहिजे. इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या शैक्षणिक संरचनेतील या बदलाचा प्रस्ताव त्यांच्या संलग्न असणाऱ्या शाळांना गेल्या वर्षी पाठवला होता. त्यानुसार सर्व शाळांकडून 5 डिसेंबर 2023 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या होत्या. रिपोर्टनुसार बोर्डाला शाळा प्रमुख आणि शिक्षकांकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. मात्र कोणत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल अंमलबजावणी केला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, हे एका सीबीएसईच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.